पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना आम्हाला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू आम्हाला मदत कर. तुझा पवित्र शब्द आमच्या जीवनासाठी कशा प्रकारे आम्ही लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, आमच्यातील अज्ञान दूर कर. आमच्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी आमच्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. रविवार, तारीख 19 जुलै. पहिले वाचन प्रज्ञाग्रंथ अध्याय 12, ओवी 13, 16 आणि 19. सर्व वस्तू तुझ्या अधिकाराखाली आहेत आणि ज्याच्यामुळे तुला तुझ्या निर्णयांचे समर्थन करावे लागेल असा अन्य परमेश्वर नाही. न्यायाचे उगमस्थान तुझ्या अधिकारात आहे. तू सर्वांचा प्रभू आहेस, म्हणूनच तू प्रत्येकाला दया दाखवतोस. तुझ्या सर्वाधिकाराविषयी जेव्हा लोक संशय घेतात तेव्हा तू त्यांना आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवतोस. तुझा सर्वाधिकार जाणूनही जे लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात त्यांना तू शिक्षा करतोस. तू सर्वाधिकारी असलास तरी दयाळू न्यायाधीश आहेस. इच्छा होईल तेव्हा तू कारवाई करू शकतोस, तथापि मोठ्या सहनशक्तीने तू आम्हावर राज्य करतोस. ह्या तुझ्या वर्तनाने तू तुझ्या लोकांना असे शिकवले आहेस की नीतिमान माणसाने नेहमी दयाळू असावे. तुझ्या लोकांना त्यांच्या पापांबद्दल पश्चाताप करण्याची संधी देऊन तू त्यांना महान आशा दाखवली आहेस. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. हे प्रभू, तू उत्तम आणि क्षमाशील आहेस. दुसरे वाचन रोमकरांसपत्र अध्याय 8, ओवी 26 ते 27. आत्मा आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही. पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कळण्याने आपणासाठी मध्यस्थी करतो. पण अंतर्यामी पारखणाऱ्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. शुभवर्तमान. मत्ते अध्याय 13, ओवी 24 ते 43. येशूने लोकसमुदायांपुढे दुसरा एक दाखला मांडला. तो म्हणाला, कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले, त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निंदण पेरून गेला. पण जेव्हा पाला फुटला आणि दाणे आले तेव्हा निंदणही दिसले. तेव्हा घरधण्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना, तर मग त्यात निंदण कोठून आले? तो त्यांना म्हणाला, हे काम कोणा वैऱ्याचे आहे. दासांनी त्याला म्हटले, तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय? तो म्हणाला, नाही. तुम्ही निंदण गोळा करताना त्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यांस सांगेन की पहिल्याने निंदण गोळा करा आणि जाळण्यासाठी त्याच्या पेंड्या बांधा, परंतु गहू माझ्या कोठारात साठवा. त्याने त्यांच्यापुढे आणखी एक दाखला मांडला की स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो कोणा एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला. तो तर सर्व दाण्यांमध्ये लहान आहे, तरी वाढल्यावर भाज्यांपेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यांत वस्ती करतात. त्याने त्यांच्यापुढे आणखी एक दाखला सांगितला की स्वर्गाचे राज्य खमीरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेऊन 3 मापे पीठामध्ये लपवून ठेवले. त्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले. ह्या सर्व गोष्टी येशूने दाखल्याने लोकसमुदायांना सांगितल्या आणि दाखल्या वाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही, यासाठी की संदेष्टांच्याद्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे. ते असे की मी आपले तोंड उघडून दाखले देईन, जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रगट करेन. नंतर तो लोकसमुदायास निरोप देऊन घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, शेतातल्या निंदणाच्या दाखल्याची आम्हाला फोड करून सांगा. त्याने उत्तर दिले की चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. शेत हे जग आहे. चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत. निंदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे. कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत. तेव्हा जसे निंदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठविल आणि ते सर्व अडखळविणाऱ्यांना आणि अनाचार करणाऱ्यांना त्याच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे आणि दात खाणे चालेल. तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील.
ज्याला कान आहेत तो ऐको. प्रभूचे शुभवर्तमान, हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. चिंतन. पर्याय. आपल्या समाजात किंवा आपल्या अवतीभोवती दोन प्रकारचे लोक आपल्यास आढळतात, चांगले व वाईट. नीतिमान लोक व दुष्ट लोक. गहू हे समाजातील चांगल्या लोकांचे प्रतीक आहे, तर निंदन हे वाईट लोकांचे. ही दोन्ही प्रकारची माणसे एकत्र राहतात, एकत्र काम करतात. शेतामध्ये देखील गहू व निंदन एकत्र वाढतात. त्यांची पातं एकसारखी दिसतात, म्हणून त्यांच्यामधील फरक ओळखणे आपल्याला कठीण वाटते. उत्पत्तीच्या पुस्तकात आपण वाचतो की देवाने जे काही निर्माण केले ते सर्व चांगले होते. मग समाजामध्ये वाईट स्वभावाची माणसे कशी निर्माण झाली? माणसाने देवाच्या आज्ञा न पाळता चुकीचे निर्णय घेतले. देवाने बहाल केलेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करायला सुरुवात केली, म्हणून त्यांच्यामध्ये वाईट वृत्ती बळावत गेली. आपण जेव्हा चुकीचा निर्णय घेतो किंवा चुकीचा पर्याय निवडतो, तेव्हा आपल्या ठायी वाईट स्वभावाची निर्मिती होते. परंतु आपण किती चांगले वागतो किंवा वाईट वागतो, या सर्वांचा निकाल न्यायाच्या दिवशी लागेल.